नमस्कार मित्रांनो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी बार्टी, TRTI, आरटी, सारथी, महाज्योती यांचे स्कोअर कार्ड उपलब्ध झालेलं आहे. तर आपण त्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. कोणी पण ॲक्युरेट कट ऑफ नाही सांगू शकत. आपण फक्त एक अंदाज व्यक्त करणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ती तुम्ही जॉइन करू शकता. त्यावर काही प्रिव्हियस कट ऑफचे स्क्रीनशॉट पण टाकलेले आहे. तर तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू शकतो ते बघूया. आपण सोबतच सर्वांचा कट ऑफ बघणार आहोत. म्हणजे बार्टी, TRTI, आरटी, सारथी, महाज्योती या सर्वांचा एक साथच एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत. त्यावरून तुम्ही थोडाफार अंदाज घेऊ शकता. बेस तर बार्टीचाच घेत आहोत. तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की आपला पर्सेंटाईल स्कोर किती आहे. त्यानुसार तुम्हाला एक अंदाज करता येईल. आणि हा पर्सेंटाईल म्हणजे जो टॉपर आहे. सपोज एक्झाम्पल देतो मी. MPSCच्या एक्झाममध्ये स्टेट सर्व्हिसच्या एक्झाममध्ये एखाद्याला 100 पैकी 80 गुण मिळाले. तर ते 80 गुण म्हणजे इज इक्वल टू 100%. त्यानुसार सर्वांचे जो टॉपर राहतो तो इज इक्वल टू 100%. या प्रकारे तुमचा पर्सेंटाईल स्कोर नॉर्मलाईज करून त्यांनी स्कोर कार्डवर दिलेला आहे. तर चला आता आपण बार्टी, TRTI, आरटी, सारथी, महाज्योतीचा यांचा कट ऑफ बघू. पहिला आपण बघणार आहोत UPSC. UPSC मेल. UPSC मेल 85 to 90च्या रेंजमध्ये असू शकतो. याचा बेस बार्टी आहे. बार्टीवरून तुम्ही TRTI, आरटी, सारथी, महाज्योती यांचा अंदाज बघू शकता. आणि UPSC फिमेल यांचा जाऊ शकतो 75 ते 80च्या दरम्यान. यानंतर बघूया आपण MPSC स्टेट सर्व्हिस. मेल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो 80 ते 85च्या दरम्यान. फिमेलचा जाऊ शकतो 70 ते 75च्या दरम्यान. त्यानंतर MPSC ग्रुप B अँड C मेल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो 75 to 80च्या दरम्यान. अँड फिमेलचा जाऊ शकतो 65 to 70च्या दरम्यान. MPSC ग्रुप B अँड C. त्यानंतर आपण बघणार आहोत महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस MES. MES मेल कॅटेगरी जाऊ शकतो 75 to 80च्या दरम्यान. अँड फिमेल यांचा जाऊ शकतो 70 to 75 यांच्या दरम्यान. कारण इथं कॉम्पिटिशन कमी होती MESमध्ये. फक्त इंजिनिअरिंगसाठीच इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असल्यामुळे याचा कट ऑफ थोडा कमी जाऊ शकतो. त्यानंतर SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मेलचा कट ऑफ जाऊ शकतो 75 to 80 अँड फिमेलचा जाऊ शकतो 70 ते 75च्या दरम्यान. त्यानंतर पोलीस भरती. सर्वांना उत्सुकता लागली असेल की पोलीस भरतीचा किती जाऊ शकतो. तर पोलीस भरतीचा मेल कॅटेगरीचा जाऊ शकतो पर्सेंटाईल स्कोर 75 ते 80च्या दरम्यान. अँड फिमेल कॅटेगरीचा जाऊ शकतो 45+ आहे ते होप ठेवू शकता. कारण मागच्या वेळेस तर फिमेलचा कॅटेगरीचा 4च लागला होता. कारण कॉम्पिटिशन कमी होती, अवेअरनेस जास्त नव्हता. तर यावेळेस भरपूर ज्यांना अवेअरनेस आला त्यामुळे कट ऑफ थोडा वाढू शकतो. ज्यांना मेल अँड फिमेल या रेंजमध्ये मार्क्स असतील ते होप ठेवू शकता. त्यानंतर IBPS, SBI, RRB यांचा मेल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो 75 ते 80च्या दरम्यान. अँड फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो 70 ते 75च्या दरम्यान. आणि लास्ट आहे ज्युडिशियल. ज्युडिशियलचा मेल कॅटेगरीचा कट ऑफ जाऊ शकतो 70 ते 75. अँड फिमेलचा जाऊ शकतो 65 ते 70 या दरम्यान तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो. हा कट ऑफ फायनल असू शकणार नाही. हा फक्त एक अंदाज आहे. आणि तुम्हाला किती पर्सेंटाईल स्कोर मिळालेला आहे तो तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्या प्रिव्हियस इयरच्या काही
प्रिव्हियस इयर कट ऑफचे काही स्क्रीनशॉट आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करू शकता आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.